नमस्कार, मी बबन पांडुरंग खाडे, लोकमान्य नगर ठाणेमध्ये राहतो। इथे मला 25 वर्ष झाली। माझं टेलरचं दुकान आहे एक। आता इथले आपण रूमच्या किमती जरा अशा खूप वाढलेल्या आहेत। मला पण असं माझं एक स्वप्न होतं की आपल्या मुलांबाळांसाठी पण जरा असं एखादा आणखीन एखादा रूम घेऊया म्हणून। पण हा रूम माझा मी सध्या ज्या ठिकाणी राहतोय ना, तो रूम पण मी आता घेतला, पण त्यावेळेस जरा स्वस्त होता। पण आताच्या हिशोबाने बघायला गेलं तर आपण ठाण्यामध्ये आता रूम घेऊ शकत नाही, इतकी प्रॉपर्टीची किंमती वाढलेली आहेत। तिकडे मला जाता जाता करमचा बोर्ड दिसला। मग म्हटलं जरा करमध्ये पण जाऊन बघूया जरा कसं प्रोजेक्ट वाटतो ते। गेलो मी बघायला तिकडे आणि बघितला प्रोजेक्ट। 124 बिल्डिंगचा मोठा प्रोजेक्ट होता। त्यावेळी जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। गेलो होतो तेव्हा मला तो प्रोजेक्ट खूप आवडला। आणि यांची सुरुवात जी होती बिल्डिंग बनवायची, तर काही बिल्डर कसे असतात आपल्याला दाखवतात। मी इकडे पण बघितलं, आसनगावला पण स्टेशनच्या बाजूला पण एक दुसरं प्रोजेक्ट होतं, तिकडे पण मी गेलो बघायला। त्यांनी पण सांगितलं इथे आपल्या जवळजवळ 20-25 बिल्डिंग होणार। पण त्यांचं मी काम बघितलं, त्यांची फक्त 2 बिल्डिंगची कामं चालू झालेली आणि बोलले अजून होईल 4 वर्षांनी आपला प्रोजेक्ट तयार होईल। पण ती जागा पूर्ण अशी ओपन होती, फक्त बिल्डिंगची कामं चालू होती, ती 4-5 बिल्डिंगचीच कामं चालू होती। पण मला फरक असा वाटला की करमच्या इथे त्यांनी टोटली 124 बिल्डिंगची कामं सुरुवातीपासून स्टार्ट केलेली। तर मी पुढचा पण जर थोडा विचार केला, आता आपण इथे टेलरचं काम करतोय, आता आपल्याकडे एक कला आहे, आपण तिकडे पण त्या प्रोजेक्टच्या इथे पण आपण बिझनेस चालू करू शकतो, असा मी विचार करून तिकडे मी त्या प्रोजेक्टमध्ये बुकिंग केली। एक पहिला बुकिंग केला, नंतर परत दुसरा पण बुकिंग केला की माझ्या 2 मुली आहेत। कर्म ही अशी जागा आहे की तिथे सर्वसामान्य लोकांची सर्व स्वप्न पूर्ण होतात।